आणि आता बातमी महायुती सरकारमधल्या सुप्त संघर्षाची। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जवळपास 18 ते 20 महत्त्वाच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात लखडल्याची माहिती आहे। त्यामुळे शिवभोजन वाढीव थाळीसारखे अनेक निर्णय प्रलंबित असल्याचं सांगितलं जात आहे। शिवाय राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांच्या मतदारसंघातील कामांच्या फाईलीही मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची माहिती आहे। मंत्र्यांच्या पातळीवर विभागातील निर्णय होत आहेत, पण मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर अनेक निर्णय रखडल्यानं राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे। या फाईल कोंडीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाची चर्चा रंगली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर काय नेमका आरोप करण्यात आलाय त्यावर एक नजर टाकूया। मवियाच्या सरकारमध्ये तत्कालीन अर्थमंत्री आणि अजित पवारांकडून शिवसेनेच्या आमदारांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप केला गेला होता। शिवसेनेच्या आमदारांची आर्थिक मुस्कटदाबी हे शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या बंडाचं एक कारण सांगितलं गेलं होतं। आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीच्या आमदारांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप होतोय। महायुतीचं सरकार असल्यानं राष्ट्रवादीचे नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत नाहीयेत, पण राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये खासगीत मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याची चर्चा आहे। दरम्यान यावर मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण दिलं। मुख्यमंत्री शिंदे आलेल्या फाईल्सवर लगेच सही करतात, या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं केसरकर म्हणाले। तर आमदार रोहित पवारांनी महायुतीवर निशाणा साधताना काय म्हटलं आपण पाहूया। मुख्यमंत्र्यांकडे जी फाईल येते, जे पत्र येतं, मुख्यमंत्री ताबडतोब सही करत असतात आणि त्याच्यामुळे असं जर कोण सांगत असेल तर ते जनतेची दिशाभूल करतात। कारण आमच्या समक्ष मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, कुठलीही फाईल, कुठलंही पत्र हे मुख्यमंत्र्यांकडे पेंडिंग राहत नाही। दादांनी सही केल्यानंतर ती देवेंद्र फडणवीस साहेब सही करतात अशी प्रथा पूर्वी नव्हती। मग दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर ती मग मुख्यमंत्री साहेबांकडे जाते। मग दादांच्या फाईलनंतर अजून 2 सह्या करायच्या, तर याच्यामुळे मग एकामेकाच्या फाईल अडकून स्वतःची कामं कशी मार्गी लावता येतील याचाच तो प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।